सिंदेवाही वनपरिक्षेत्रामधील सिंदेवाही उपक्षेत्रातील नियत क्षेत्र डोंगरगावमध्ये कांताबाई बुधाजी चौधरी राहणार मेंढामाल वय 66 वर्ष, सारिका शालिक शेंडे राहणार मेंढामाल वय 49 वर्ष, शुभांगी मनोज चौधरी राहणार मेंढामाल वय 30 वर्ष या महिला जंगलात तेंदूपाने गोळा करण्याकरता गेल्या असता कक्ष क्रमांक 1355 मध्ये त्यांच्यावर झालेल्या वाघाच्या हल्ल्यात तिघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर घटनास्थळी त्वरित कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आले। त्या आधारे वाघाचा मागोवा घेत घटनेस जबाबदार असणाऱ्या वाघाची निश्चिती करून वाघिणीला दिनांक 13 मे रोजी बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते। पुढील उत्तरीय तपासणी करून सदर वाघिणीला WRTC गोरेवाडा येथे पाठवण्यात आले होते। वाघिणीच्या बछड्यांचा शोधकार्य सुरू असताना 16 मे रोजी श्री अजय मराठे सशस्त्र पोलीस दल चंद्रपूर यांनी डोंगरगाव नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक 1360 मध्ये डॉट करून वाघिणीच्या एका नर बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले आहे। पुढील उत्तरीय तपासणी सुरू आहे। माननीय श्री राकेश सेपट ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी, श्री MB चोपडे सहाय्यक वनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी, डॉक्टर रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी, श्री राकेश आहुजा बायोलॉजिस्ट ब्रह्मपुरी वनविभाग यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विशाल सालकर यांच्या नेतृत्वात श्री NT गडपायले क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही, श्री PS मानकर क्षेत्र सहाय्यक गुंजेवाही, श्री KD मसराम, श्री चिकाटे वनपाल, श्री YM चौके वनपाल, श्री DR पेंदोर वनपाल, श्री OV चहांदे, श्री सचिन चौधरी, श्री विवेक फुलझले वनरक्षक, RRT चंद्रपूर सिंदेवाही परिक्षेत्रातील वनरक्षक, PRT सदस्य, वनमजूर, वाहन चालक सर्व यांनी सहकार्य केले। सदर मोहिमेत 62 वनकर्मचाऱ्यांचे पथक परिसरात गस्त घालत असून वाघाचे संनियंत्रणाकरिता 64 कॅमेरा ट्रॅप व 8 लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले आहे। या कॅमेऱ्याच्या मदतीने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असून सदर परिसरात घेतलेल्या मागोवानुसार वाघिणीच्या इतर बछड्यांचा शोध घेऊन वाघास जेरबंद करण्याची मोहीम सुरूच आहे, असे वनाधिकारी सालकर यांनी सांगितले आहे।